ग्रामीण भागात मुलींचं शिक्षण बंद होण्याची अनेक कारणं आहेत। यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे मुलींची होणारी छेडछाड, गावगुंड आणि रोड रोमियोंकडून होणारा त्रास। या त्रासामुळेच पालक हतबल होतात आणि मग मुलींच्या शिक्षणाचा मार्ग बंद होतो। पण इचलकरंजीच्या तनिष्कांनी अशा रोड रोमियोंचा चांगलाच बंदोबस्त केलाय। तो कसा पाहूयात या रिपोर्टच्या माध्यमातून। महाराष्ट्राचं मँचेस्टर अशी ओळख असलेल्या इचलकरंजी शहरात अनेक उद्योगधंदे आहेत। सधन परिसर म्हणून या शहराला ओळखलं जातं। त्यामुळे साहजिकच इचलकरंजीत अनेक महाविद्यालये आहेत। या शहरात आसपासच्या 40 गावांमधून जवळपास 4000हून अधिक मुली दररोज शिक्षणासाठी येतात। घरची परिस्थिती बेताचीच असल्यामुळे त्यांच्या पुढे एसटी शिवाय दुसरा पर्याय नसतो। पण हा प्रवास इतकाही सोपा नाही, कारण एसटीच्या प्रवासात या मुलींना अनेक समस्यांना झगडावं लागतं। यात सर्वात जास्त त्रास असतो तो गावगुंडांचा। गावातल्या तरुणांचं टोळकं बस स्थानकावर या मुलींची वाटच पाहत असतं। अश्लील भाषेत बोलणं, टिंगलटवाळी करणं, मुलींचा पाठलाग करणं, त्यांच्याशी लगट करणं हा तर नित्याचाच भाग। बरं, घरी ही गोष्ट सांगितली तर आपलं शिक्षण बंद होईल याची भीती। त्यामुळे या मुली निमूटपणे सारं सहन करत असतात। मुलींचा हा कोंडमारा इचलकरंजीतल्या तनिष्का सदस्यांच्या लक्षात आला आणि त्यांनी तातडीनं पावलं उचलायला सुरुवात केली। या तनिष्का गटानं मुलींसोबत बसमधून प्रवास करत त्यांना येणाऱ्या समस्या जाणून घेतल्या आणि सुरू झाला अन्याय अत्याचाराविरोधातला लढा। मुलींची या रोजच्या त्रासातून सुटका करण्यासाठी या तनिष्कांनी काही उपाय शोधून काढले। आणि त्या मुलींनी इतक्या भयानक गोष्टी आम्हाला सांगितल्या की जसं की मुलं तर त्रास देतातच, पण जे 50शी गाठलेली पुरुष आहेत ते सुद्धा त्रास देतात। आणि बसमध्ये बसताना त्या स्वतः म्हणजे त्यांना चढता येत नाही, गर्दीचा फायदा घेऊन मुलं सगळे छेडतात, पुरुष छेडतात। मग अशा वेळेला आम्ही इचलकरंजीमध्ये एक बैठक बोलवली। त्याच्यामध्ये आम्ही ॲडिशनल SP, DYSP, पोलीस इन्स्पेक्टर, प्रांताधिकारी, BDO आणि तहसीलदार आणि त्या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, ग्रामसदस्य आणि सरपंच या सगळ्यांना बोलवलं आणि सगळ्यांची एक मीटिंग घेतली। आणि त्या मीटिंगमध्ये त्यांना असं आम्ही सांगितलं की हा प्रॉब्लेम आहे मुलींना, कारण जर मुलींचा जर हा प्रॉब्लेम वाढत गेला तर आईवडील मुलींना शिकायला पाठवणार नाहीत। तर त्यांना आम्ही असं सांगितलं की जर तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये एक असा ठराव केलात की पहिल्यांदा बसमध्ये मुली चढणार आणि मुली चढल्यानंतर बाकीचे पॅसेंजर चढतील, तर अशी भूमिका काही ग्रामपंचायतीने मान्य केलं आणि त्या पद्धतीने त्यांनी ठराव केले। ST आगाराचे प्रमुख तिथे उपस्थित होते। त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की मुलींची संख्या जर जास्त असेल बाहेरगावून येणाऱ्या तर त्यांच्यासाठी जादा STची सोय करण्यात येईल। त्याचबरोबर कॉन्स्टेबल वगैरे आता सांगितलं त्याप्रमाणे तिथे लेडी कॉन्स्टेबल वगैरे उपस्थित राहील स्टँडवरती, जेणेकरून मुलींची गैरसोय होणार नाही। आणि मुलींना जर काय प्रॉब्लेम असेल तर डायरेक्ट त्यांनी स्टँडवर त्या कॉन्स्टेबलशी संपर्क करायचा, जेणेकरून त्यांच्या शंकांचं निरसन होईल। स्टँडवर जी केलेली आहे उपाययोजना की सगळ्यात महत्त्वाचं की कॉन्स्टेबल तिथं थांबणं हे फार गरजेचं आहे शाळा कॉलेज सुटण्याच्या वेळेला। आणि दुसरं म्हणजे तिथं कॉन्स्टेबलला बसण्यासाठी एक केबिन ही आपण आपल्या प्रयत्नातून एक केबिन देण्याचा सुद्धा आपला एक मानस आहे आणि तो आपला बऱ्यापैकी आता पूर्ण होत आहे की आपण तिथे केबिन देतो आणि त्या केबिनमध्ये त्याला कायमची बसण्याची सोय करतोय आपण। तनिष्का गटाच्या सदस्यांनी ST विभागाच्या अधिकाऱ्यांची भेटही घेतली। या बैठकीत मुलींना भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा झाली। मुलींना बसमध्ये चढताना प्रथम प्राधान्य मिळावं यासाठी ग्रामसभांचे ठराव घेतले। बस स्थानकावर पोलीस नेमण्याची मागणी केली। तसंच ज्या गावात मुलींची संख्या जास्त आहे तिथं बसेसची संख्या वाढवण्याची मागणीही केली। STच्या अधिकाऱ्यांनी या मागण्या मान्यही केल्या आहेत। तनिष्का महिला गटाने आम्हाला काही सूचना दिल्या होत्या, त्याच्यामध्ये ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी जाण्याच्या प्रवासासाठी काही अडचणी वगैरे होत्या, त्या आमच्यासमोर मांडलेल्या होत्या। तर त्या अडचणीच्या संबंधी एक निवेदन दिलेलं होतं। त्याच्यानंतर आम्ही काही सर्वे केला आणि काही मुलींच्या ज्या संख्या ज्या प्रमाणात आहेत त्या प्रमाणात त्या मुलींच्या पासाच्या प्रमाणात आम्ही काही गाड्या टायमिंग जरा चेंज करून त्या गाड्या मुलींना सोयीच्या गाड्याच्या संबंधी आम्ही एक निवेदन दिल्यानंतर त्याप्रमाणे आम्ही कारवाई केली। ST महामंडळाच्या वतीनं ज्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सोडवायचा आम्ही प्राधान्यपणाने प्रयत्न केलेला आहे। अजूनही काही अडचणी असतील त्यासंबंधी आणि प्रयत्न करून त्या अडचणी आम्ही प्राधान्याने सोडवू। तनिष्कांच्या कामाची दखल आजूबाजूच्या ग्रामपंचायतींनीही घेतली आहे।
रोड रोमियोंचा बंदोबस्त करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पावलं उचलायला सुरुवात केली आहे. तनिष्क गटाने जो उपक्रम राबवलेला आहे त्या उपक्रमाला साथ देण्यासाठी माणगाव ग्रामपंचायतीने आम्ही 26 जानेवारीला गावसभेला ठराव केला की गावातून बहुतांशी विद्यार्थिनी या शालेय शिक्षणासाठी इचलकरंजी व कोल्हापूरला जातात आणि बसमध्ये त्यांना बसण्यासाठी जागा मिळत नाही. त्यामुळे गावामध्ये बस आल्यानंतर पहिल्यांदा मुलींना बसण्यासाठी प्राधान्य देण्यात यावं व नंतर बाकीच्या प्रवाशांनी बसमध्ये चढावं असा आम्ही एकमुखी गावसभेने ठराव केला व गावातील ग्रामस्थांनी त्या ठरावाला मान्यता देऊन हा उपक्रम तनिष्कानं आम्हाला सांगितल्यामुळे त्या पद्धतीनेच माणगावमध्ये बसमध्ये बाहेरगावी जाणाऱ्या मुलींना प्राधान्याने बसवण्यात येत आहे. तनिष्कांच्या माध्यमातून एक एक समस्या मार्गी लागत असल्यानं ग्रामीण भागातल्या मुलींचा आत्मविश्वासही वाढलाय. याबद्दल त्यांनी तनिष्का सदस्यांचे मनापासून आभार मानलेत. बसमध्ये फारच आम्हाला प्रॉब्लेम असतात. ते म्हातारी माणसं असू दे किंवा मुलं, ते आम्हाला फार त्रास देतात. आम्ही जरी बसमध्ये बसलो असलो किंवा उभारलो असलो नाही त्या ठिकाणी हात लावायचं, काहीतरी बोलायचं. हे मुलं असतात ते लांब लांबच्या गावावरून येतात, काय वाटेल ते बोलत बसतात. आणि आमच्या गावाला बस वाटतं थांबत नाही आणि आम्ही कसं एक बस असं पूर्ण गच्च भरून येते. मग ते म्हणतात दुसऱ्या बसून या. मग त्या बसमध्ये बसलं का नाही असं उभा बॅगा ते असं लोंबकळत असतात. मग ती काय म्हणतात तुमची बचकं काढा, साईडला ठेवा. आणि पास वगैरे देताना कंडक्टरला असं अडचणी येतात, लांबून देता येत नाही पास गर्दीतून. आणि मुलं कसं जागा येताना जागा धरताना बॅग ठेवतात सीटवर आणि तिथं गेल्यानंतर माझं बॅग आहे तुझं बॅग आहे करून ते उचलून बसवलेल्यांना उठवतात आणि पुढं उभा राहून आम्ही प्रवास करतो. आम्ही बसमधनं येताना मग असं सीटवर बसलेलं असताना एक माणूस बसलेला असतो, ते झोपत असतो, तो आमच्या खांद्यावरनी ते हात म्हणजे डोकं ठेवतोय. परत कुठं हात लाव कुठं असं छेडमेड करतात. आमच्या गावात बससाठी भरपूर दंगे होतात. एक वेळेस आम्ही बससाठी म्हणजे आंदोलनसुद्धा केलं होतं, पण त्यावेळेस आम्हाला एवढा आमच्या गावातूनसुद्धा आणि इतर व्यक्तींकडूनसुद्धा प्रतिसाद मिळाला नाही. आम्ही एस टी डेपोतसुद्धा विद्यार्थ्यांना एकत्र करून असं हे केलं होतं, म्हणजे संघटित होऊन त्यांच्याविरुद्ध आवाज उठवला होता, पण तरीसुद्धा आम्हा विद्यार्थ्यांना असं कोणी प्रोत्साहनच दिलं नाही. अन्याय सहन करण्यापेक्षा एकत्रित सहकार्यानं त्याविरोधात आवाज उठवला तर काहीही अशक्य नाही, हेच इचलकरंजीच्या तनिष्का गटानं दाखवून दिलंय. त्यांच्या धाडसामुळे गावगुंडांचा चांगलाच बंदोबस्त झालाय. याशिवाय मुलींना भेडसावणाऱ्या समस्याही सुटू लागल्या आहेत. तनिष्कांचं हे कृतिशील पाऊल इतरांसाठी एक चांगला आदर्श ठरेल यात शंका नाही. संभाजी थोरात, साम टीव्ही, इचलकरंजी.